श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम. हनुमान हनुमान, अहो तुम्ही हे काय करत आहात? अहो माझं नामस्मरण नंतर करा, पण ज्या कामासाठी तुम्ही या सुंदर सृष्टीवर उतरलात ते काम करा. तुम्ही जे बोलताय ते मला पटतंय. या धर्तीवर मला नकोस झालं. जिकडे बघावं तिकडे भ्रष्टाचार, लूटमार, लबाडी. बाप मुलाचं ऐकत नाही, मुलगा बापाची ठेवत नाही, मुली जीन्स घालून फिरतात. जिकडे बघावं तिकडे विचित्र प्रकार. पापाचा कहर झाला या सृष्टीवर. हनुमान, कुठल्याही वस्तूचे 3 भाग असतात. एक सुरुवात म्हणजे जन्म, दुसरी त्या वस्तूची भरभराट, आणि तिसरी नाश किंवा मृत्यू. तसेच या सृष्टीचेही होणार. हनुमान, तुम्ही ज्या 21व्या शतकात या सृष्टीवर उतरलात, ही सृष्टी आणखी खूप सुंदर आहे. शिंदे चाळ सोडून वेळ काढून इकडे तिकडे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. प्रभू, शिंदे चाळीत खरंच माझी गरज आहे. तिकडचे काम संपले, वेळ मिळाल्यावर फिरेन इकडे तिकडे. बरं असू द्या, हे सांगा आज मला का बोलवत होतात? हो, तुमच्याशिवाय माझं आहेच कोण? मी कोणाला हाक मारणार आणि कोणाचं नामस्मरण करणार? अरे रे, हे काय? हनुमान, शिंदे चाळीत सत्यशीला नावाची स्त्री राहते. ती खूप गरीब आहे. छोटी छोटी 2 मुलं आणि वयात आलेली तरुण मुलगी आम्रपाली राहते. समजलं प्रभू. मी आता तोच विचार करत होतो, कोणाच्या घरी जाऊ. प्रभू, मी तुमच्या आज्ञेची वाट पाहतो. प्रभू, मी सत्यशीलाच्या घरी जाऊ का? ते तुम्ही ठरवा हनुमान. सत्यशीलाची काय अडचण आहे, ती कशी सोडवायची आणि काय करायचं ते सर्व तुम्ही ठरवा. मी आता सत्यशीलाच्या घरी जातो आणि तिच्या घरचा कानोसा घेतो. जय श्रीराम, जय श्रीराम. अगं आम्रपाली, ऐकतेस का? हो आई. अगं ते राहुल गायत्री सांग, बोंबलू नकोस. काय मेली, घरची भांडी धुवायची आणि बाहेरची पण. काय रे बाबा, देवा नशीब माझं दळिंद्री केलेस रे बाबा. बोल आई, काय काय करू मी? काय काय करणार तू? हा, घर झाडायचंय, हा रेशन आणायचंय, लाईट बिल भरायचे, हा पोरांचे कपडे धुवायचे, भाजी फोडणीला घालायची. मी लाईट बिल भरून येते आणि येता येता राशनी घेऊन येते. चालेल? हो, 2000 रुपये त्या पाटावर ठेवले, ते घे, रेशनची यादी घे आणि लाईट बिल भरून ये. ठीक आहे? हो चालेल. आई, तुला सुट्टी आहे काय ग आज? मला कसली आली सुट्टी? मशनात जाईल तेव्हा सुट्टी होईल माझी. अगं आई, असं काय बोलतेस तू? तूच तर आहे आमचे सर्व काही. तू बोलशील तर कसं चालणार? म्हणून सांगते, माझ्या बरोबर ये. कामही शिकशील, साहेबांची ओळख होईल. आई, मी रविवारची कुरकुर न करता तुला मदत करतेस ना ग. अगं आई, 12वीचं वर्ष आहे, खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. आई, मी फर्स्ट क्लास मध्ये पास होईल. होय ग,
तू म्हणते तसं होईल. बरं, तू 12वीला पास झाली की तुला चांगली नोकरी मिळेल, नाही साहेबीण होशील नाही का ग? आजकाल कुठे नोकरी भेटते ग आई? नोकरीसाठी पण पैसे द्यावे लागतात आणि आपल्याकडे 2 टायमाचं जेवण भेटणं मुश्किल आहे. आई तू खरंच खूप कष्ट करते ग, तुझे कष्ट बघावं नाही लागलं. आई आपण मामाकडे जाऊया ना. मामाच्या घरी? ते कशा पायी? त्याची पण परिस्थिती तशीच आहे ना आपल्यासारखी. आणि हो, तो तुझ्या बापा बरोबर दुबईला गेलाय. आई बाबांना दुबईला जाऊन 3 वर्ष झाले, ते अजून कसे काय नाही आलेत? काय सांगू तुला, ते येतील इतकंच मला माहिती आहे. आणि येतील तेव्हा भरभक्कम पैसा घेऊन येतील. तुझं लग्नही होईल, नोकरीही चांगली मिळेल, शिवाय ही दोन्ही पोरं चांगल्या शाळेत जातील. आई ती माझी एक मैत्रीण आहे, ती सीमा ग, तिला तू ओळखतेस ना? अगं तिचे बाबा पण दुबईला गेले, पण दर महिन्याला तिचे बाबा पैसे पाठवतात. माझे बाबा का नाही पाठवत? अगं तुझा बाप 1 नंबरचा कंजूस, 1 रुपया देखील खर्च करायचा नाही. हा, पण दुबईहून पैसे घेऊन येतील बरं का? आई मी खूप अजून शिकणार आणि ना कॉम्प्युटर इंजिनियर होणार. बरं, तू आतमध्ये जाऊन बघ राहुल आणि गायत्री काय करतात ते. हा, जर अभ्यास करत असशील तर शिकू दे त्यांना, हा, आणि नाही करत असशील तर फटकार. आणि ऐक, राहुलला सांग कपडे भिजू घालायला आणि गायत्रीला सांग कचरा गोळा करायला, ठीक आहे? प्रभू, ही आहे सत्यशीला आणि ही तिची तरुण मुलगी आम्रपाली. सत्यशीला गोड गैरसमज करून घेते, पण त्यांचा गैरसमज मला दूर करावाच लागेल. सत्यशीलेचा पती कुठे आहे आणि तो कसा आहे हे मला बघावंच लागेल. आणि मी बघून येते ना. बरं, आई राहुलने घरात पाणी सांडलंय आणि तिने सगळं घरात कचरा केला. आई मी कचरा केला नाही. हो हो, तर हा आहे राहुल आणि ही आहे गायत्री. राहुल, तू कचरा मार आणि तू कपडे भिजू. मला मस्ती अजिबात चालायची नाही. पण आई मी कचरा केला नाही. ते मला काय माहिती नाही, तुम्हाला समजलं? जे आईने सांगितलं ते काम करा, जावा. अगं आम्रपाली, बघत काय बसलीयस? जरा मदत कर, लाईट बिलचं ऑफिसच उघडलं नसणार. काय रे देवा, कधी संपेल माझा वनवास? प्रभू श्री रामानं वनवास चुकला नाही. सत्यशीला तुला कसा चुकेल? काहीतरी मागच्या जन्माची कर्म आहे ती. आई 2 महिन्यासाठी ट्युशन लावू का ग? माझे इंग्लिश खूप कच्चे आहेत. अगं हाडाची काढा झाली आहेत काम करून करून, हाताची चाळण झालीये. महिन्याची जी काम इतकुसं करते त्याच्यात तुमचा दवाखाना, कपडे लत्ते सगळं करून 700 रुपये माझ्या महिन्याला उरतात मला. ते जर पुरत असतील तर मला काही हरकत नाही. आई खूप चांगली आहेस ग, खरंच ट्युशन लावू ना? अगं हो ग, नोकरी करताना तुझ्या लग्नाचा पैसा तूच जमा करायचा. तुझ्या बापाला 4-5 वर्ष उशीर झाली तशी मी तुझ्यासाठी 700 रुपये जमा करतच होते. आई तू माझं लग्नाचं टेन्शन घेऊ नकोस, मला फक्त 12वी करू दे, मग त्याच्यानंतर बघू. वा प्रभू वा, आम्रपाली खूपच समजदार आहे. ठरलं तर मला हिच्या बापाला शोधावंच लागेल. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.